आहेत त्यांच्याकडून आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत. महाराज, माध्यमांमध्ये एकंदरीत तुमच्या विरोधात या ठिकाणी ट्रोलिंग होत आहे. हो, एकंदरीत त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. ट्रोलिंग जे होतंय आपलं ते खरातमुळं हो राहिलंय. सर्वच महाराज लोकांना त्रास हा. काय नाव होतं त्याचं? अशोक खरात. अशोक खरात. अशोक खरात नाव हे मला आता 15 दिवसापूर्वी यूट्यूबला आल्यानंतर माहीत झालं. अशोक खरात हा काही महाराज नव्हता, हा काही सनातनी नव्हता, हा बलाढ्य लोकांचा मनुष्य होता. बलाढ्य म्हणजे राजकारण्यांचं नाव नाही घ्यायचं आपल्याला. जे बलाढ्य, जे पैशावाले लोक आहे ते लोक त्याच्याकडे जात होते. त्याच्याकडे असा कोणताही हॉल नाहीये. तो त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होता. तो महाराज नव्हता. महाराज म्हणूही नका आणि सनातन धर्माला काळीमा लावू पण नका. एकंदरीत अशोक खरातमुळं तुम्हाला या ठिकाणी सोशल मीडियातून तुमची बदनामी केली जाते का? हो. काय वाटतं तुम्हाला? अशोक खरातमुळेच बदनामी केल्या जाती. बरेचसे काही लोक असे आहेत आसुरी लोक म्हणायचे. त्यांना फक्त पैसे लागतात, पण त्यांना येड्यांना हे कळत नाही हा पैसा मेल्यानंतर संग येत नसतो. जे आपण करतो, आपण जर कुणाचा फसवलं, कोणाचे 2 रुपये जर घेतले तर त्याचा भोग आपल्या लेकरा बाळांना भोगावा लागतो. चुकत नसतं. आता मी जे बोलतोय याचं सुद्धा रेकॉर्डिंग वरती आकाशामध्ये तिथं होतंय म्हणायचं. राम रावणाचं युद्ध झालं, त्याचं सुद्धा आज रेकॉर्डिंग काढायचं ठरलं, निघू शकतं का नाही निघणार. एकंदरीत तुम्ही सोशल मीडियावर ट्रोलिंग होत आहेत त्याबाबत तुम्ही जे नागरिक असतील किंवा तुमचे जे भक्त असतील त्यांना काय आवाहन करू इच्छिता? मी शांत बसलेलो आहे. मी भक्तांना आव्हान केलेलं नाही. माझे भक्त असे हजारात नाहीये, लाखात आहे. माझे भक्त जर इथं आले तर संगमनेर तालुका लॉक होईल. फक्त एक आव्हान करायचा विषय. लाखो लोक इथं येऊ शकतात, पण मी त्यांना सांगितलेलं काय, शांत रहा, संयम बाळगा. संयमचीच महत्वाची आहे. तर आजही मला हे काही दाखवायचं नव्हतं, पण ते अचानक आले. शी न्यूज वाले आले. ते किती चॅनलचे नावं सांगा? एक यादी करा त्याची. बरं, तुमच्याकडे आता काय पुरावे आहेत का? जे ते आल्यानंतर, ते इथे आल्यानंतर TV9 वाले असतील, बरेचसे 15 ते 20 जण होते. पुढारीवाले होते, लोकमतवाले होते. अजून कोणतं चॅनल? LS न्यूज. अजून ते मोठं चॅनल कोणतं होतं? TV9 वाले होते. ते इथे आले. साधारण 25 जण होते. माझी मुलाखत काही घेतली म्हणायची काही, पण त्यांना माझं काय म्हणणं होतं, तुम्ही एवढ्या लांबून आलात, मला न सांगता आलेला आहात. इथे फक्त तुमचा अर्धा तास थांबायचं काम होतं. ते सकाळी इथं 6 वाजता आलेले आहेत आणि ते कुठं माझी भेट घ्यायला सुद्धा आले नाही. ते फक्त शेजारच्या वस्त्यावरती जात राहिले. बाबा कसा आहे आसपास, भाऊबंद कसे असतात हे तुम्हाला माहिती आहे. घरातले माणसं कशी असतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यांच्या मुलाखती घेत बसले. आमच्या वावरात कचरा टाकला ना आमच्या वावरात थुकला, या मुलाखती त्यांच्या घेत बसले. इथं त्यांना 10 मिनिटाची टाईम नाही. मग त्यांना जे इथं आलेले होते त्यांच्या विरोधात काही माझे का पुरावे, ते पुरावे दाखवण्यासाठी स्क्रीन लावलेली. दाखवा स्क्रीन. त्यांनीच ती स्क्रीन बघितली आणि त्यांना ज्यावेळेस मी बोलता बोललो, तुमच्याविषयी माझे का पुरावे, अन्नीविषयी माझे का पुरावे. जो माणूस बोलला माझा घास कापता येत नाही, त्याचं शेत इथून 4 किलोमीटर आहे. आता 4 किलोमीटर माणसं गेले का तिथं, त्याने यावं, शेत दाखवून द्यावं. आणि त्याची जी बातमी छापलेली होती ते पण इथं हजर होते. आणि त्यांच्याविषयी मी बोलल्यामुळे त्यांनी ओळखून घेतलं, हे पुरावे जे आहेत ते आपलेच दाखवणार आहेत, म्हणून ते पळून गेले.
बरं आता काय पुरावे ते सर्व घाबरलेले, असं घाबरून पळाले. त्यांना असं वाटलं माझच निघालं, मग काय करायचं. 5-25 जण असे पळतच सुटले. मी विनवण्या करू करू जाम झालो. माईक चालू होता, 1000 लोक साक्षीला आहे का नाही बोला. पळून जाण्याचं काय कारण होतं त्यांचं. मी थांबा म्हणत होतो, लगेच बाईट देतो बोलत होतो, पण त्यांना वाटलं स्क्रीन जोडून झालेली आहे, बाईटच्या ऐवजी हेच जर चालू केलं ना आपण दिसलो तर पब्लिक आपल्याला सोडत नाही. तर महाराज या ठिकाणी आपण पुरावे दाखवा. हा कोण सी न्यूज आणि शी न्यूज वाल्यांनी माझं मी कशामध्ये सापडना. वार कोणता होता. 12 तारीख होती माझ्याशी. नक्की 12 होते का. एकच मिनिट सांग. फोटो सही बार पाणी आलं पाहिजे मला. सोमवारी आली होती. मी कशामध्ये सापडना. त्यांनी एवढं मोठं डोकं शनियंत्र रचलं. शी न्यूजवाल्यांनी एक लेडीज सुद्धा पाठवली इथं लेडीज सुद्धा पाठवली. मला शंका आल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस गाडी डायरेक्ट बोलून घेतली. मी फक्त दिसतोय हे दिसतंय म्हणजे मी काही वेगळं खात नाही. तुम्ही जिथं जेवता तिथंच मी जेवतो. मी तिथं जेवत होतो तिथं आपलं भोजनालयामध्ये, आणि तिथं असं लांबून शूट करायचं काम चालू होतं. तिथून मला शंका वाढली. ती वाद घालण्याच्या बेताने आलेली होती. कोणत्याही हेतून महाराजांचे काहीतरी केस करायची या हेतून ती आलेली होती. तर शेवटी पोलिसांना फोन केला, पोलीस गाडी आली. पोलीस गाडी आल्यानंतर पोलिसांनी सातपुते साहेब आले होते स्वतः रात्रीचे 12 वाजता. मग त्या लेडीची चौकशी केली. मी काही समोर आलो नाही, म्हणलं आपण काही बोलायला गेलो तेवढंच होईल, पळत इंधरी. मी इथं न येता दुसऱ्या दिवशी सुद्धा आता एकट्या लेडीजला आपण रात्रीचं काढून देऊ शकत नाही. मग जे आपले कामगार लोक आहे त्यांना सांगितलं बाबा ओ तुम्ही लक्ष ठेवा. सकाळी सांगितलं त्या लेडीजला पहिलं इथून काढून द्या. ती म्हणे भाड्यालाच पैसे नाही. कुणी पैसे दिले ते भाड्याला. या इकडं किती पैसे दिले ते सांगा तिला. 200 रुपये दिले. जायला पैसे नाही, 200 रुपये लागते म्हणून 200 रुपये दिले. चहा पाजला, बसून दिला रिक्षामध्ये. संगमनेरला सोडून दे म्हणलं. रिक्षावाल्याला सांगितलं भाडं घेऊन. यांनी स्वतः माझ्यावर 200 रुपये दिले आणि तिला काढून दिला. आता तुम्ही आले घरून आले, जाण्यापुरते पैसे असणार ना, आहे का नाही. मग आपण ओळखून घ्यायचं. बरं आता आपण तुमच्याकडे जे पुरावे आहेत त्या ठिकाणी पाहूयात. थोड्याच वेळात बघायला भेटतील. लगेच चालू करा. माझं नाव रेश्मा राजाभाऊ बन. 5 वर्षापूर्वी गाडीहून पडलेली होती, ॲक्सिडेंट झाला होता. त्यांना चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. इथं संपर्क केला, दान साधना केला, संकल्प केला. माझा नवरा चालता बोलायला बी लागला, कामाधंद्याला जायला लागला. महाराज म्हणले 4-8 दिवसात कामाला जाते, आणि त्यांच्या मनाने कामाला जायला लागले. दत्तगुरूची कृपा झाली माझ्या. तुमच्याकडून काही पैसे वगैरे घेतले? नाही रुपया घेतला नाही. त्यांनी मागणी पण केलेली नाही. 10 रुपये सगट मागितले नाही. हां, संकल्प केला. जे तुमची सेवा करते ते सगळी फ्रीमध्ये करतात. फ्रीमध्ये करतात. रुपया घेतलेला नाही. कुठून आलेत तुम्ही? मी पुण्यातून आले, पुण्यातून कुठून? वाघोलीतून. वाघोलीतून. हां, ही 3री चक्कर आहे माझी. दिपाळीपासून येते. हो, महाराज म्हणले होते 4-8 दिवसात कामाला जाते, कामाला जायला लागले. ठीक आहे, हां, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कुठून आले तुम्ही? बारामती. बरं काय आजार होता तुम्हाला? आजार आमच्या पेशंटला कॅन्सरची गाठ होती. मी रुबी जहांगीर नवले हॉस्पिटल, पुण्यातले GVIP हॉस्पिटल आहेत ना, त्यांना सगळ्यांना दावलं रिपोर्ट. सगळं केलं. ती अख्खा दवाखाना करून कटाळा आला नाही का. म्हणजे मी एका महिन्यात केलं एका महिन्यात मी 12 लाख रुपये दवाखाना खर्च केल्यात. माझ्याकडे प्रूफ आहे सगळं दवाखान्याचं. एवढं करून मी अक्षरशः थकून गेलो. मग मी काय केलं, यूट्यूबवर बघितलं. यूट्यूबवर बघून मी 4-5 दिवस थांबलो. शेवट काय केलं, मी त्यांचे नंबरवर कॉल केला. नंबरवर कॉल करून नाही का माहिती घेतली, असं तसं प्रत्येकाशी नाही का. म्हणजे मी रोज फोन लावायचो, माझ्या रेकॉर्डिंग बी काय मग असं बोलणं करून ते म्हणली या दत्तधाम सरकारमध्ये या, तुम्हाला चांगला फरक पडेल. म्हणजे त्यांनी सांगितलं. मग आल्यानंतर संकल्प प्रार्थना केली भरपूर. मी इथं 5 दिवस होतो. बुधवारी आलतो. बुधवारी आल्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी परत प्रार्थना करून रात्री मी 11:30 वाजता गेलो. गोळ्या औषध घेत. तसंच मेडिकल दिलं खायला नाही का, इथून घेऊन घेतले. मेडिकल येत्यानंतर चांगला फरक पडला. म्हणजे दुपारची तिने ज्या टायमिंगला 1 चपाती खाल्ली होती. म्हणजे मेडिकल घेतल्यानंतर 1 तासाभरातच
मी 2ला मेडिकल घेताना अर्धा 1 तासाने परत त्याला जेवाय दिलं. मेडिकल घेतल्यानंतर तिने एवढं खाल्लं. नंतर परत संध्याकाळी आम्ही म्हणजे इथं 5 दिवस होतो. 5 दिवस इथं दर्शन करायचो. वर एक मंदिर आहे तिथं जाऊन दर्शन करायचो. सकाळ संध्याकाळी इथं राहून दर्शन केल्यामुळे तेवढा फरक पडला आम्हाला. प्रार्थना आम्ही भरपूर केली. संकल्प बी मी घरी जरी असेल, मी बाहेर जरी कुठं असेल, मी मोबाईलवर स्वतः 1 तासभर बसून अशी रस्त्यात गाडी लावून प्रार्थना संकल्प करतो. नंतर घालतो. बाहेर मी कुठे बी असतो, मी चेन्नईला जरी असलो तरी तिथे 1 तासभर मी संकल्प करूनच जातो. हालत नाही असं संकल्प केल्याशिवाय जाग्यावरून. टायमिंगला 6ला म्हणजे 6ला बसणारच. तर आता हे सोशल मीडियावर जे आरोप होते, हां, मग याच्याबद्दल काय सांगू इच्छिता? सोशल मीडियावर असे आरोप होतात, पैसे घेतले जातात, नंबर लावण्यासाठी वशिला लावला जातो, पैसे म्हणजे जर एक पहिला नंबर लावला तर 5,000 रुपये घेतले फेक जातात. बातम्या नाही सर, हे काय मी डायरेक्ट सांगतो. त्याच्याबद्दल काय म्हणजे काही जाणवलं का तुम्हाला? नाही आपल्याला काय त्याच्या जाणवलंच नाही का. कोण आता मी 4-5 दिवस काही म्हणजे आहे ते भरपूर सहकार्याचे नाही का कर्मचारी, एकही विचार म्हणणार नाही. माऊली बघा ते स्वयंपाकाचे, त्यांनी आम्हाला त्यांच्या मंडळीने त्यांनी स्वतःहून ताट आणून दिलं जेवायसाठी. म्हणजे ती देखील सांगतो. बरं, जेवण वगैरे व्यवस्थित? 1 नंबर. घरी जे खातो ना तसंच पेशंटला बी वाळणी नाही कमी तिखट सगळं बी असेल. पेशंटला तुम्हाला काय लागते आणि ते एक आहे तिथं वरती दुकान, मी तिथून दही बी दुकानात तुम्हाला दह्याच्या तिकडे मात नाही पैसे मी सांगायचं ना काही एवढी सहकार्य करायची मला. म्हणजे फ्रीमध्ये असलं ते सांगायचं, असं नाही डायरेक्ट नाही का. पाणी बिणी नव्हतं मला, त्यांनी पाणी तिकडे आणून द्यायची इथे. लाईट जळली होती पलीकडे साईडला, ते MSC बोर्डाचं नाही का. मग अशी बघा मी राहिलो बोलता हे आलते ना पत्रकार येताना बी त्यांनी काय केलं म्हणजे आलते येऊ दे त्यामध्ये दुमत ना. पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, महाकर्मच्या नाही का महावितरवले ती बी होती चेक करायला. बरं ह्यांचे काय बाय का 2 नंबर लाईट आहे का, काय मीटर आहे का, कुठं काय चोरून वापरतात का, ही बी त्यांचं होतं त्याच्यात. पण त्यांनी येऊ दे येणं दुमत नाही. पण असं का एकाने केलं 10 जणांना का बघायला होता तुम्ही, एकाने केलं 10 जणांना का बघायला होता. पण ह्यांचं सत्य आहे. स्वामींच्या दरबारात जो म्हणजे कुठल्याही गोष्टीत जे महाराजांना बोलल किंवा कोणाला बी जावलं पण त्यांना इथं फेडायचं हे सांगतो तुम्हाला मी. स्वामी त्यांना आयुष्यभर आहे ना नाही ती करायला लावणार. एका महिन्याच्या आतच आपली वाट नाही. स्वामींच्या कृपेने माझं चांगलं झालं, बाप्पा मी चांगलं झालं, मी एवढं सांगतोय. मला 5 दिवसात एवढा म्हणजे फरक पडलाय, बाकीचं काय नाही. पण आज तुम्ही त्यांच्या वाण नाही करताय, त्यांच्या वाण नाही झालं म्हणजे आमच्या गोरगरिबावर नाही झाला ना. पण ती काय त्यांची मागणी काय आहे का, 1 रुपयाला नाही. सहकुशीने आता त्यांनी मला सांगितलं मी 100 पोती गहू टाकलाय. मी होतो 27 इथं गहू भरताना तुम्ही बोलत होता बरोबर आहे तिथं. हा टप देत होता गावाला, कुठं वरती टप देत होता गावाला. तुम्ही संध्याकाळी 8:30 वाजता लाईट गेलो, तुम्ही होता, तुम्ही स्वतः उतरत होता का. मी लिहू का तुम्ही गायला नको तुमचं पेशंट म्हणजे बसा. टप देत होते स्वतः, टप हे गावाला, मी स्वतः इथं पोती होती पलीकडे. त्यांनी काय सांगितलं 100 पोती. मला बी चांगला फरक पडला, मी बी देणार ना. म्हणजे अन्नदान करणार, देणार म्हणजे अन्नदान करणार असं म्हणतो. मग तुम्ही अन्याय काय करता, चांगलं चाललंय. आता मागाशी इथं मी बसलो होतो, बाहेर गेल्यानंतर मला एकदा इथलाच म्हणला काय तुम्हाला फरक पडला, काय खरं म्हणलं याचं. मी म्हणलं स्वामींच्या दरबारात मला म्हणलं फरक पडलाय. 8 आणे फरक पडला, माझं अजून काय पाहिजे. खात नव्हती तर खायला लागली ना. ब्लडिंग यायचं, ब्लडिंग असं 1 घास खाल्ला ना अन्नाचा सुरुवात व्हायची. जीबी अशी दुधासारखी पांढरी पडली, अजून काय पाहिजे. जखम थोडी सुकवा झाला जखमनी. हां तरी अन्याय करतात नाही बिना कामाची. धन्यवाद. नमस्कार. काय नाव तुमचं? भगवान गोजे. कुठून आले तुम्ही? बिडून आलो मी. कधीपासून येता इथं? मी आता 2री-3री बारी आहे. बरं, काय तुमच्याकडून आर्थिक देवाणघेवाण वगैरे काही झालं? काही देवाणगावान नाही, काही नाही. मी मरायला लागलो होतो. मला इथं आल्यावर कोण मला काय झालं मी तुम्हाला? 2ऱ्या वेळेस आलतो, ते महाराज पण नव्हते इथं, तिथं कार्यक्रम चालू होता. नाही काय झालं तुम्हाला? मला काळ जात पोटाला जाळ होता मस्त छातीमध्ये. बरं, मग आता मी इथलं औषध गोळ्या नेल्या आणल्यात मी अजून. कुठून घेतल्या होत्या गोळ्या? इथंच घेतल्या होत्या. काय मला दाखवतो आता सध्या. हा? आता सध्या माझ्याकडेच गोळ्या औषध गोळ्या इथून म्हणजे कुठून घेतल्या होत्या? आपलं मेडिकलहून इथं. इथं मेडिकल आहे का? औषधी घेतलं होतं ना, औषध दिलं होतं बाबा. अच्छा, किती पैसे घेतले काय? पैसे म्हणजे महाराज नव्हते होते त्या दिवशी इथं. नाही तुम्ही आता बोलले गोळ्या घेतल्या होत्या, मग गोळ्या काय पैसे वगैरे घेतले असतील ना गोळ्या? मी काय सांगतो तुम्हाला, तिथं ते कुंभमेळ्याचा कार्यक्रम होता. इथं आम्ही शनिवारी आलतो. बरं त्या दिवशी मी आलतो इथं संध्याकाळी, आणि 2ऱ्या दिवशी बरं. औषधं ते दिलं होतं. मला फरक पडला. कुठले औषधं दिले ते काय आहेत का तुमच्या? आहेत ना, दाखवा. मला क्लिअर फरक पडला. मग तुझं औषधं गळून गेलतो. गोळ्या असतील तर दाखवा ना. खिशात नाही, तिकडं पलीकडं मला पिशवी लांब आवडा ते गेट आहे तिकडं. ठीक आहे, चल धन्यवाद. मला क्लिअर फरक पडला. दवाखान्यात काय झालेलं नाही, मी बेजार झालतो. ठीक. मी तर मला मरतोय आता, वाचतच नाही, असं धीर सोडून दिलं आम्ही. दादा, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आपल्या भारताच्या लोकशाहीमध्ये पत्रकार हे चौथा स्तंभ आहे.
आणि हा चौथा स्तंभ ज्यावेळेस न्यायाची भूमिका घेत नाही ना, त्यावेळेस एखाद्या चांगलं काम करणाऱ्या किंवा गरिबावरती अन्याय होतो. आम्ही कालपासून इथं आलेलो आहोत. मी स्वतः हडपसरहून इथं आलेलो आहे. आम्ही येण्यासाठी फक्त फोन केलेला आहे की आम्हाला यायचं आहे, आम्ही येऊ का. त्यासाठी कुठल्याही नंबरची फी घेतलेली नाही आहे. त्या रजिस्टरमध्ये आमचा नंबर पण असेल. आता काल आमचा 72वा नंबर आहे. आणखी म्हणजे कुठलाही रुपया मागितला नाही. आल्यानंतर रात्रीचं जेवण, आज सकाळचं जेवण हे सर्व फ्रीमध्ये आहे. आणि इथं आल्यानंतर जे आम्ही पाहतोय ना, बाकीच्या मठासारखं किंवा देवासारखं नारळ, लिंबू, मिरची हे सांगत नाहीत. आणि माझा एवढा विश्वास आहे की आजपर्यंत मी 10 वर्ष स्वामींची सेवा करतो ना, कुठल्याही स्वामींच्या आणि दत्त मंदिरामध्ये भूत बाधा किंवा तुमचे ते बहिर्वासी पाहणारे असतात ना, असे काम होत नाहीत. हे ते चांगलंच काम सांगतात, चांगलंच काम करतात. फक्त पत्रकार बंधूंना एकच विनंती, तुम्ही सांगताना जे खरं आहे ते प्रकटपणाने मांडा. कारण आजचे पत्रकार, दादा तुम्हाला बोलताना वाईट वाटेल किंवा ऐकताना वाईट वाटेल, आजचे कितीतरी असे पत्रकार आहेत ते स्वतः पैसे देऊन कामं करतात. जर मागाशी महाराज त्यांना बोलत होते, माझ्याकडे पुरावा आहेत, मी तुम्हाला पुरावा सगळे लाईव्हमध्ये दाखवतो, तर त्यांचं थांबणं कर्तव्य होतं. जर आज इथं 500 माणसं आहेत किंवा 1000 माणूस आहे, आज त्या प्रत्येकाच्या मनात जर असा शंका आली असती व महाराज चुकीचं काम करतायत, तर माईट बी त्या लोकांनी जर बाहेर निगेटिव्ह त्यांनी बातमी केली असती. पण इथं 500 माणसांसमोर महाराज त्यांना आवाज देत आहेत, तुम्ही स्वतः वापस या, आपण लाईव्ह डेमो पाहू. तर त्यांना याला अडचण काय आहे. आणि जर हीच तुमची पत्रकारिता आहे, जर नाशिकमध्ये अशोक खरातसोबत जे घडलं, 1 वर्षापूर्वी अशोक खरातची एका पत्रकारितेने न्यूज केली होती, त्यावेळेस महिला आयोगाच्या अध्यक्षाने त्या पत्रकारितेला फोन करून दमदाटी करून महाराज केस वापस घ्यायला लावली. त्यावेळेस तुमची पत्रकारिता कुठं गेली ती. का तुमची पत्रकारिता न्याय का मागत नाही, का न्याय देत नाही आहे. जरी ते एक साधू म्हणण्यापेक्षा एक चांगला माणूस गोरगरिबांची सेवा करत आहे, 1 रुपयाही न घेता, तर तुम्हा लोकांना अडचण काय आहे. बरोबर. हा ठीक आहे, त्यांनी जर तुमचं इथं आज मी असं म्हणणार नाही, इथं आज एवढे 500 लोक आहेत, 1000 लोक आहेत, एकाने तरी सांगावं ना. मग 101 रुपये दान मागितला, नंबर घ्यायसाठी 500 रुपये मागितले, तुम्ही होम हवनला पैसे मागितले. सर हे कसं आहे माहिती आहे का, आपला महाराष्ट्र ह्यासाठीच माग आहे. एखादा माणूस चांगली प्रगती करत असेल त्याला ती कधीच आवडणार नाही. त्याचे पाय कुठे खेचायचे हे आपल्या माणसाला पक्का माहिती, आणि त्यातून चाललेली ही बदनामी सर, बाकी कारण काहीच नाही आहे. कारण एक आहे, कुठल्याही गुरुदेव म्हणजे तुमच्या दत्त मंदिर असेल, स्वामींचं मंदिर असेल सर, ही ते कुठेही अहिंसाबद्दल किंवा वाईट कामं करण्याची प्रवृत्ती सांगत नाहीत. तर माझी एकच विनंती तुम्हाला, तुमच्या मार्फत तुम्ही इथले सर्वांचे फीडबॅक सर्वांपर्यंत पोहोचावेत, जेणेकरून जिथे बदनामी होती ती लोकांना समजेल की खरी बदनामी कुठे आहे. आता जे पत्रकार इथून गेले सर, त्यांनी जायचं कारण काय, त्यांनी त्यांची उत्तर द्यावं. आता असा विषय होता का जटापंथी महाराजांना प्रश्न विचारित बाईट घ्यायची होती. महाराज बोलले होते त्यांना काहीतरी 10-15 मिनिटं, त्यांची आज अशी इच्छा होती लगेच बाईट द्यावा. बरं मी एक बोलू आता. एक मिनिट दादा, एक मिनिट. दादा एक मिनिट दादा, शिथे जर 1000 माणसं आहेत, 1000 माणसांची प्रार्थना बाकी आहे, मग महाराजांनी 1000 माणसांना प्रेरणा दिला पाहिजे का त्या 10 लोकांना प्रेरणा दिला पाहिजे, तुम्ही सांगा आता. बरोबर. तुम्ही जर पत्रकारिता हे जर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात, तर तुमचं काम कुणासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी ना. मग 10 मिनिट थांबा, त्यांना काय अडचण आहे. धन्यवाद. वेलकम.